जो सरपंच असताना गावाचा विकास करू शकला नाही, तो जिल्हा परिषदेत काय करणार? आजही आपल्या गावात रस्ते खराब आहेत, ड्रेनेजची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, मूलभूत सुविधा शून्य आहेत. असा माणूस आज जिल्हा परिषदेला मत मागतोय. हे म्हणजे जनतेची थट्टाच नाही का? मुलं आजही चिखलातून शाळेत जात आहेत, आजारी माणसाला रुग्णालयात पोहोचणं कठीण झालं आहे, आणि तरीही जो माणूस सरपंच असताना एकही ठोस काम करू शकला नाही, तो आज मोठ्या पदासाठी उभा आहे. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, ज्याने गालासाठी काहीच केलं नाही, तो पुढे काय करणार? वेळ आलीये बदलाची, मतदानातून उत्तर देण्याची. काम नाही, विकास नाही, मग मत कशासाठी? सरपंच पदात अपयश आणि जिल्हा परिषद एक प्रदेश. रस्ते नाहीत, पाणी नाही, पण मत हवंय. ज्याने गाव बुडवलं त्याला पुढे नेऊ नका. आम्हाला भाषणं नकोयत, आम्हाला सुविधा हव्या आहेत. फक्त घोषणा नाही, काम दाखवा. गाव मागे टाकणाऱ्यांना पुढे नेऊ नका. आज मतदान आहे आणि हेच उत्तर देण्याची संधी आहे. ज्याने गावाकडे पाठ फिरवली त्याला मतपेटीतून नकार द्या. भाषणांवर नाही, कामावर विश्वास ठेवा.